जे काय होईल उद्या याच्यामध्ये तर आम्ही तुमच्याबरोबर आहे. कोणत्या धमकीला घाबरू नका. आम्ही त्यांचा कसा कार्यक्रम करायचा आम्ही करू. राजकारण करत असताना माझ्या समाजावरती अन्याय होता कामा नये आणि त्या समाजासाठी मी कसा उपयोग देता येईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय. नगरसेवक हा सेवक असला पाहिजे, तो राजा नसला पाहिजे. मला ते नावं ठेवून घ्यायची नाहीये. तर लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. सगळ्या गोष्टी बघायच्या त्याच्यामध्ये. कोणाच्या दडपशाहीला तुम्ही जुमानू नका. कारण की गुंडगिरी भरपूर आहे. आम्हाला काम करवण्यामध्ये अडवतात ते. आम्हाला प्रचार करण्यामध्ये अडवण्यात येतात. त्यासाठीच तर निवडून देतात लोकं. प्रत्येक जणाकडून आपल्याला काहीतरी अपेक्षा आहे. त्या अपेक्षेला आपण पूर्ण केलंच पाहिजे. तर आम्हाला फक्त कामातून आम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचं धनशक्ती वाटून आम्हाला काही लोकांपर्यंत पोहोचायचं नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट माझं एक हॉस्पिटल आहे भोसरीमध्ये धावडे वस्तीला. तर ते 30 बेडेड मल्टी स्पेशालिटी. तर मी आपल्या प्रभागाच्या लोकांसाठी ही 1 वर्ष ओपीडी फ्री देणार आहे. नमस्कार, मी सनी ताटे. जनमहापर्वामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आत्ता आपण आहोत पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक 20 मध्ये. मोठी या ठिकाणी लढाई आपल्याला पाहायला मिळते. भाजपा, राष्ट्रवादी दोन्ही आणि शिवसेना देखील या लढाईमध्ये उतरलेल्या आहेत. चारही बाजूंनी रिंगण आता पेटलेलं आहे आणि आता केवळ 3 ते 4 दिवस फक्त राहिलेले आहेत मतदानाला आणि 16 तारखेला याचा रिझल्ट देखील लागणार आहे. याच अनुषंगाने भाजपकडून संदीपजी बागडे यांना उमेदवारी देण्यात आली. एक सुशिक्षित व्यावसायिक म्हणून त्यांचा चेहरा पहिला या क्षेत्रात आला होता आणि आता त्यांनी या राजकारणात पाय ठेवत समाजाची सेवा करण्याचा विडा उचललेला आहे. त्यांचा हा प्रवास काय आहे, त्यांच्या समोरच्या पुढच्या आव्हानांना ते कसे उत्तर देणार आहेत आणि समाजासाठी आणि नागरिकांसाठी कोणकोणत्या योजनांची किंवा त्यांच्यासाठी काय काय त्यांच्या विचार डोक्यात आहेत, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. संदीपजी, खूप खूप तुमचे स्वागत. पहिलं तर काय सांगाल संदीपजी बागडे? सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की संदीप बागडे कोण आहेत? खरंच तुमचं खरंच स्वागत आहे माझ्याकडे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारतरत्न और संविधानाचे नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिरोमणी संत रोहिदास महाराज यांना नमन करून तुम्हाला नमस्कार करतो. संदीप बागडे हा एक खूप कॉमन माणूस आहे. कारण की हा राजकारणातला माणूस पहिल्यांदा असेल असं मला वाटतं. राजकारणात येताना मला हार्डली खूप कमी दिवस झालेले आहे आणि बरेचसे लोक मला ओळखत पण नसतील. पण तुमच्या माध्यमातून माझा आवाज लोकांपर्यंत पोहोचावा ही खूप मोठी इच्छा आहे. संदीप बागडे हा तुमच्या तळागाळातून जसा माणूस उभा राहतो तसा माणूस आहे. म्हणजे जर माझी स्टोरी ऐकली तर मी गंगानगरमध्ये 1987 साली माझ्या आईवडिलांबरोबर इथे आलो. म्हाडाच्या घरामध्ये आम्ही राहिलो. माझे आईवडील दोघं शिक्षक. तर माझं लहानपणीपासूनचं जे शिक्षण आहे 1ली ते 7वी हे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये झालं. आणि आत्तापर्यंत ते जे करता असताना त्यानंतर माझं 11वी-12वी फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालं. परत माझं BE इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल झालं. तर मी इंजिनिअरिंगमध्ये डिग्री घेतली. त्यानंतर मी डॉक्टरेट घेतली मी थेम्स युनिव्हर्सिटी फ्रान्समधून. हे सगळं होताना ह्याच्या मागं फक्त आणि फक्त माझ्या समाजामुळे हे घडू शकलं आणि ते आहे माझे दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं की तुम्ही शिका, शिकल्यावरती तुमच्यामध्ये बदल घडवण्याची ताकद येते आणि तुम्ही समाज बदलू शकता. आणि हीच ताकद मला असं वाटतं की त्यांच्यामार्फत मला मिळाली आणि वाटलं की आता आपण एवढं सगळं केलेलं आहे तर आपण समाजासाठी पण काही देणं लागतं. तर हे देण्यासाठीच मी आता समाजामध्ये उतरलो आहे आणि माझं एकच काम आहे की 99% हे माझं समाजकारण असेल, 1% राजकारण असेल. राजकारण करत असताना माझ्या समाजावरती अन्याय होता कामा नये आणि त्या समाजासाठी मी कसा उपयोग देता येईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय. संदीपजी, आपण पाहिलं की आता तुमचा जो पॅनल आहे भाजपचा, खरं तर अनेक जण इच्छुक होते या कमळ या चिन्हावर लढण्यासाठी, पण अनेकांना डावलण्यात आलं आणि तुम्हाला ते कमळ देण्यात आलं तुमच्या हातात. काय तुमच्याकडं बघून म्हणजे तिकडे देण्यात आलं? की व्यावसायिक आहेत, उच्च शिक्षित आहेत यामुळं, की आणखी काही कारण होते यामागं? एक लक्षात घ्या, शिक्षणाचा हा फायदा नेहमी असतोच. शिक्षण का झालं आणि कशामुळे होतं हे तुम्हाला पण माहिती आहे. मी आत्तापर्यंत जे काही काम केलं त्याच्यामध्ये मी कोणतंही राजकारण आणलं नाही. मी कंपनी करत असताना मी जेव्हा स्टार्ट केली 2001 नंतर मी माझं चप्पलचं दुकान होतं दिघे रोडला. तर मी तिथं आईवडिलांचं होतं ते ॲक्च्युली.
तर मी तिथं पहिल्यांदा चप्पलचं दुकान स्टार्ट करून एक बिझनेस छोटासा चालू केला. शिक्षण माझं ऑलरेडी होतं, पण त्यावेळेस जॉब नव्हते. मग आता काय करणार? तर एक मामाच्या मुलांचं होतं, त्यामुळे आम्ही पण त्या बिझनेसमध्ये आलो, की चला आपण याच्यामध्ये उतरू, काहीतरी आपल्या घराला हातभार लागेल. कारण की कसं आहे, की मी जर सगळं शिकलोय आणि बाहेर पडलोय आणि मी जर घराला हातभार लावू शकत नाही, तर त्या मुलाला काही अर्थ राहत नाही. मुलांनी काम करणं गरजेचं आहे, आई-वडिलांना सांभाळणं गरजेचं आहे, घर सांभाळणं गरजेचं आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर मग मला त्याच्यामुळं त्यानंतर मी जे ₹1600 मध्ये पगारामध्ये मी नोकरी सुरू केली आणि नंतर मी एक म्हटलं, की आता आपण सगळ्या गोष्टी केल्यात, तर आता आपण बिझनेसमध्ये पण करूया. तर मग छोटासा बिझनेस चालू केला चप्पलचा. त्यानंतर मी शिक्षण घेतल्यामुळं, की आता आपण मार्केटिंग पण स्किल्स शिकलोय चप्पलच्या दुकानामध्ये. जे लोकांपर्यंत आपण जे काही सांगतो, की हे घ्या, ते घ्या, तर त्याच्यामध्ये मार्केटिंग स्किल्स शिकल्यामुळे आता आपण आपल्या बिझनेसमध्ये पण उतरूया. तर त्याच्यामुळं आपण काय केलं, की आपण एक छोटासा बिझनेस चालू केला इंजिनिअरिंग फील्डमध्ये कॅलिब्रेशनच्या नावाने. आणि तो बिझनेस स्टार्ट करता ती आपलं म्हणजे मुहूर्तमेढ होती माझ्या बिझनेसमध्ये. मला माहीत नव्हतं की हा कुठे जाईल, मी यशस्वी होईल का नाही. पण फक्त एकच होतं की माझ्या आई-वडिलांचं नाव मला खराब नाही करायचं. मी कधीही त्यांच्यासाठीच त्यांच्याकडे बघूनच मी उतरलेलो आहे. तर त्यानंतर मी जो प्रवास चालू केला तो एक माझा एम्प्लॉयी होता. तर आता मी माझ्या जवळपास 7 ते 8 कंपन्या असून त्याच्यामध्ये 1000च्या वर माझे एम्प्लॉयी आहेत. हां. आणि मी एक प्रोफेसर म्हणून पण माझ्या डी वाय पाटील कॉलेजमध्ये मी काम पण केलेलं आहे. म्हणजे आई-वडिलांची एक इच्छा पण होती, की तू प्रोफेसर व्हावं किंवा शिक्षक व्हावं, जसं आम्ही शिक्षक आहे. तर म्हटलं मी ती पण तुमची इच्छा पूर्ण करेल. तो पण होईल. कारण की मी लहानपणी असताना मला एक आठवतं, की आमच्या समाजाचे जेव्हा असे मेळावे असायचे, तर प्रत्येकाला विचारायचं, "तुला काय व्हायचं? तुला काय व्हायचं?" तेव्हा मला कळायचंच नाही की काय व्हायचं. मी फक्त म्हणतो, "मला साहेब व्हायचं." तर मी घरच्यांना विचारलं, की "साहेब म्हणजे काय?" असं म्हणते. "साहेब म्हणजे बिझनेसवाला असतो माणूस." मग मला माहीत नव्हतं, की मी ह्या ठिकाणी येईल कधी आयुष्यामध्ये. पण चला एक इच्छाशक्ती चांगली होती माझी आणि मी ह्या ठिकाणी पोहोचलो. आता खरं तर आपण पाहतोय की ज्या प्रकारे प्रभाग क्रमांक 20 मध्ये राजकारण सुरू आहे, हं. ज्या प्रकारे आपण हा मोस्टली भाग पाहिला तर मोठ्या प्रमाणात हा भाग स्लम मध्ये पडतो. लांडेवाडी झालं, फुलेनगर झालं, या ठिकाणी मोठ्या समस्या आहेत. तुम्ही ज्यावेळेस आता फिरताय, प्रचारादरम्यान फिरताय, त्याआधीही तुम्ही समाज कार्य म्हणून अनेक वेळा गेला असाल. काय तुम्हाला तिथल्या प्रामुख्याने समस्या दिसून येत आहेत? काय त्या ठिकाणी लोकांच्या समस्या समोर घेऊन येऊन तुम्हाला प्रश्न मांडतायत लोक तुमच्या समोर? आता मी जे काही समाजामध्ये फिरतोय, तर बरेच प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपण काय म्हणतो, की नगरसेवक हा सेवक असला पाहिजे, तो राजा नसला पाहिजे. तर आत्तापर्यंत जी काही प्रथा चालू आहे, ती सगळी राजाची प्रथा चालू आहे, सेवकची प्रथा म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की नगरसेवक झाला की तो राजा होतो. आता लोकं तसे म्हणतात आहे आणि ते दिसतंय पण. असं नाही की बाबा कोण म्हणत नाही. आता उद्या मी पण तसं वागलो, तर लोकं मला पण नावं ठेवणार आहे. बरोबर. मला ते नावं ठेवून घ्यायची नाही आहे. बरं. तर लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. सगळ्या गोष्टी बघायच्या त्याच्यामध्ये. तर असे आत्ता सध्या मी फिरताना पण मला खूप प्रॉब्लेम दिसतात. मी त्या दिवशी लांडेवाडी झोपडपट्टीमध्ये पण गेलो होतो. तर तिथे मी म्हटलं, की तुम्ही 35 वर्ष तुम्ही एका जागेवर असून तुम्ही तिथंच आहेत. तेच आरोग्याचे प्रॉब्लेम, तेच महिलांच्या सुरक्षेचे प्रॉब्लेम, तेच बेरोजगारीचे प्रॉब्लेम. तर एवढ्या गोष्टी, तेच विषय, तेच सगळ्या गोष्टी. मग आपण निवडून दिल्यानंतर आपण काय करणार आहे? हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे आपण. आपण आत्तापर्यंत जे काही गोष्टी झाल्यात, त्या पण तशाच राहिलेल्या आहे. म्हणजे येणार, आपण आश्वासनं देणार आणि परत आहे तशा गोष्टी तिथं राहणार. मग त्या गोष्टीला अर्थ राहत नाही. लोकांची अपेक्षा असते, त्या अपेक्षा आपण पूर्ण केल्या पाहिजे. ह्या उद्देशानेच आम्ही पुढं चाललेलो आहे. आणि आमदार महीदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता सध्या काम करत आहे सगळ्या प्रभागामध्ये. तर त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. ते म्हटले, की "तुम्ही काही करा, घाबरू नका. कोणाच्या दडपशाहीला तुम्ही जुमानू नका. कारण की गुंडगिरी भरपूर आहे. आम्हाला काम करवण्यामध्ये अडवतात आहे. आम्हाला प्रचार करण्यामध्ये अडवण्यात येत आहे. तर त्या गोष्टी आम्ही त्याचा ठामपणे विरोध करायला आम्ही आता सरांनी सांगितलं आहे, की तुम्ही घाबरू नका. आम्ही तुमच्याबरोबर आहे आणि आम्ही घाबरणार नाही. कारण की आम्ही जे काही कामाचा विडा घेतला आहे, तो काम जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आणि लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. त्याच्यामध्ये त्यांचे एस-आर-एची घरं असू द्या, लोकांचे महिलांच्या सुरक्षिततेचे प्रॉब्लेम असू द्या, आम्ही ठामपणे त्यांच्या मागे उभे तर आता ज्याप्रमाणे आपण बोलत होते की मोठ्या समस्या प्रभागामध्ये आहेत, स्वच्छतेच्या आहेत, अनेक आहेत. त्यामध्ये आता खरं तर एस-आर-एचा मुद्दा खूप मोठा होतोय. मी पाहतोय की प्रभाग क्रमांक 20 मध्ये या चर्चेला उधाण आलंय आणि याचा मतदानावरती परिणाम कितपत होईल तुम्हाला असं वाटतंय? आणि एस-आर-एच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं? तुमची बाजू काय आहे? मला एकच म्हणायचं, की आत्तापर्यंत नाही का जेवढे एक झोपडपट्टीचे जे लोकं आहेत आणि
जे लोक आहेत असे 2 प्रभाग आपल्यामध्ये पडतात. तर झोपडपट्टीच्या लोकांसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून SRA स्कीम वगैरे राबवण्यात आली. तर त्याच्यामध्ये कसं आहे, की प्रत्येकाला जो तिथला रहिवासी आहे, त्याला घरं देण्यात आली. मग त्याला घरं देण्यात आली, तर त्यांना ते घर मिळालंच पाहिजे. तर त्या घर मिळण्यासाठी आपण त्यांना सांगितलं, की तिथं कुणीही काही केलं तरी ज्यांचा तो स्टॅम्प गेलेला आहे, त्यांचे जे अर्ज दिलेले आहेत, त्यांना ते घर मिळवून द्यायचं मी नक्कीच काम करून देणार आणि ते 100% देणार. हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगून देतो. म्हणजे तुम्ही ज्यांना घरं आत्ता मिळालेली नाहीत, खरं तर माझ्याकडं असे जवळपास 25 ते 30 नागरिक आहेत ज्यांना ही घरं मिळालेली नाहीत, असे वारंवार मला सांगतायत. त्यांच्याशी मी चर्चा देखील केली की त्यांच्याकडं काही पूर्ववादातून या गोष्टी घडवल्यात असं सांगण्यात येतंय. मग त्यांना जर घरं भेटत नसतील तर तुम्ही त्यांना आज आश्वासित करताय का, मी जर उद्या सत्तेवर आलो तर ह्या गोष्टींचा मी पाठपुरावा करेल, या गोष्टींच्या मागे पडेल, तुमच्यासाठी घर मिळवून देण्यासाठी कायम कटिबद्ध राहील, असं आश्वासन तुम्ही देताय का? अ, आम्ही जे आताच करतोय त्याच्यामध्ये आम्ही 4 लोक आहेत, 4 प्रतिनिधी आहेत. तर आमचे जे काही मेन आहेत ते आहेत आमच्या सुजाताताई पालांडेताई, ज्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 3 जण, रश्मी लांडे आणि सतीश नागरगोजे असे आमचे अजून 2 जण आहेत. आम्ही असे 3 जण मिळून आणि मी एक चौथा. तर आम्ही एक त्या दिवशी ठरवले, की आता लोकांवरती अन्याय सहन करू देणार नाही. जे काही असेल त्यांच्या माध्यमातून जे काय होणार, ताई ह्या आमच्या सगळ्यात मोठे आमचे आधारस्तंभ आहे आमच्या ह्याच्यामध्ये. तर आम्ही चौघं मिळून आम्ही सगळ्या ज्या काही गोष्टी असणार ते लोकांच्या रिलेटेड SRAचे प्रॉब्लेम असू द्या, सोसायटीचे प्रॉब्लेम असू द्या, वाहतुकीचे प्रॉब्लेम असू द्या, त्याच्यावरती आम्हाला तोडगा काढायचा आहे. कारण लोक वैतागलेत, कंटाळलेत. खूप गोष्टी झाल्या तिकडे याच्यामध्ये, की लोकांना त्याच्यातून निर्णय भेटत नाहीये, की बाबा हा का निर्णय असा ठेवला जातोय. कारण की तुम्ही पाहत असाल इथं यायचं असेल तर ॲम्ब्युलन्स पण जात नाही. वाहतुकीची खूप मोठी समस्या आहे इथं. तर ती कशी सॉल्व्ह करायची? वाहतूक नियंत्रण कक्षाला आपण त्याच्याबद्दल बोलून बैठक पण घेणार आहे आम्ही सगळे 4 जण मिळून. SRAबद्दल पण आमचं त्यांच्याबद्दल म्हणजे जे आपले महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करून सगळ्या गोष्टी जे बाधित झालेले आहेत त्यांना घेऊन आम्ही त्यांच्याशी बैठक पण घेणार आहे. कारण की आम्हाला न्याय द्यायचा आहे. तुम्ही आम्हाला का मत द्यायचे तर आम्हाला न्याय द्यायचा आहे. म्हणजे तुम्ही आश्वासित करताय की मी तुमच्या प्रयत्नांना कटिबद्ध, मी प्रयत्नातून माझ्या कटिबद्ध राहील शेवटपर्यंत, जोपर्यंत मला घर मिळत नाही. हो, मी कटिबद्ध राहणार. कारण की आपण त्यासाठीच तर निवडून देतात. लोकं निवडून द्यायचं कारण काय असतं, की तुम्ही जर त्यांचे प्रॉब्लेमच सॉल्व्ह नाही केले, तर तुम्हाला निवडून द्यायचं हेच नाही आहे ना. तु त्यासाठीच तर निवडून देतात लोकं. प्रत्येक जणाकडून आपल्याला काहीतरी अपेक्षा आहे, त्या अपेक्षेला आपण पूर्ण केलंच पाहिजे. आम्ही सगळं जे काय करणार ते कामातून दाखवणार. त्यांनी पैशातून दाखवलं तरी चालेल, पण आम्ही कामातून लोकांपर्यंत पोहोचणार आहे. कारण की काम करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही काम केलं तरच तुम्हाला लोक विचारणार आहेत. तर आम्ही फक्त कामावरती विश्वास ठेवतो आमचे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू द्या, त्यांच्यामार्फत आम्हाला जे काही करता येईल इथे प्रभागामध्ये, ज्या काही मोठ्या गोष्टी आणता येतील, आम्हाला ते आणायचा प्रयत्न करायचा. कारण की आपल्या बाजूलाच आपण पिंपळे सौदागर वगैरे बघतो, तिथं कसं वेल प्लॅन सिटी झालेली आहे. आणि गंगानगर, जो संतुकरम नगर आहे, कासरवाडी भाग आहे, आपला लांडेवाडी पूल, हा आहे तसाच राहिला. त्याच्यामध्ये काहीच बदल झाला नाही. आणि तो बदल आपल्याला घडवून आणायचा आहे आणि तो कामं केल्याशिवाय होणार नाही. तर आम्हाला फक्त कामातून आम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. धनशक्ती वाटून आम्हाला काही लोकांपर्यंत पोहोचायचं नाही आहे. कारण की लोकं पण विचार करतात, ठरवतात आणि त्याप्रमाणे वागतात. असं आहे आमचं. बर, आता इतक्या मोठ्या बलाढ्य तुम्ही पक्षांसोबत लढताय, तो तरी झालं, घड्याळ असेल, शिवसेना असेल, या सगळ्यांच्या लढाईत संदीप बागडे स्वतःला कुठं पाहतायत? खूप सारे पक्ष आहेत आणि सगळ्यांनी संविधानाने तो हक्क दिलेला आहे प्रत्येकाने लढण्याचा. प्रत्येकजण लढतात आहे, पण प्रत्येकाचे मुद्दे आणि माझे मुद्दे त्यामध्ये फरक आहे. माझे मुद्दे हे माझ्याशी निगडीत आहे. कारण की मी जे काय करणार आहे ते मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. कारण की प्रत्येकजण काय म्हणतो, की मी असे करणार, मी रस्ते करणार, मी ड्रेनेजचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, वाहतुकीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. हे सगळे जे प्रॉब्लेम असतात हे ठीक आहे. हे आपण कसं आहे, की आपल्याकडे सत्ता आली तर आपण महानगरपालिकेतून हे आपण सॉल्व्ह करू शकतो. पण सगळ्यात गंभीर मुद्दा असा आहे, की रोजगारीचा. रोजगार नाही आहे. लोकांना हाताला काम नाही आहे. तरुण माझं ऍक्च्युली त्या प्रश्नाकडे येणार होतो मी, की तुम्ही एक व्यावसायिक आहात आणि व्यावसायिक म्हणून तुम्ही कशा दृष्टीने पाहता की
या स्लम एरियामध्ये असतील किंवा संत तुकाराम नगरमध्ये जरी डेव्हलप थोडासा एरिया असला तरी सुद्धा या ठिकाणी रोजगाराचे अनेक मोठे प्रॉब्लेम आहेत. शेजारी मोठी एवढी MIDC असताना महापालिका आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महापालिका असताना देखील जर युवा तरुणांना जर रोजगार उपलब्ध नसतील, त्यांना जर अनेकांच्या प्रचारात पैशासाठी फिरावं लागत असेल, तर यासारखी दुर्दैवी बाब नाही. यावर तुम्हाला काय वाटतं? तेच प्रचारादरम्यान मला बऱ्याचशा गोष्टी कळतात आहे, की बऱ्याच मुलांना रोजगार नाही. आता मी तुम्हाला सांगतो, की मी जवळपास एक 15 दिवसापूर्वी मी रोजगार मेळावा माझ्या कंपनीमार्फत मी आयोजित केला होता. इलेक्शनच्या म्हणजे आपल्या तिकीट मिळायच्या अगोदरच्या गोष्टीच्या. तर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मी जवळपास तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर मी आत्तापर्यंत एक 10 ते 15 वर्षामध्ये एक आपले 500च्या वर आपल्या इथले काम जे मुलं आहेत ते माझ्याकडे काम केलेले आहेत प्रभागामधले. त्यामुळे मला एक आहे, की माझ्याकडून जेवढं रोजगार निर्मिती करता येईल, कारण की माझ्याकडे ते स्किल आहे, माझ्याकडे त्या गोष्टीच्या सेटअप आहे, की माझ्याकडून त्या लोकांना कशी मदत होईल, त्यांना मी त्या पद्धतीने मी त्यांना रोजगार निर्मिती. कसं आहे माहिती आहे का, रोजगार निर्मिती ही करायला त्याच्यासाठी एक वेगळी गोष्ट आहे. 2 गोष्टी असतात, की स्किल्ड लेबर, अनस्किल्ड लेबर. आपल्याकडे अनस्किल्ड लेबर खूप आहेत, स्किल्ड लेबर खूप कमी आहे. तर अनस्किल्ड लेबरला स्किल कसं करायचं, त्यासाठी आपल्याला प्रशिक्षण शिबिरं वगैरे आहेत आपल्याकडे, तर ते आपण करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण त्यांचे वेगळे प्रशिक्षण केंद्र करणार आहे. तर तिथं अनस्किल लोकांना आपण स्किल करून आपण त्यांना प्रवाहात आणायचं काम करणार आहे. म्हणजे तुमची परिस्थिती सुधारायचे काम करणार आहे. म्हणजे जो काही 10वी-12वी झालेला आहे त्याला स्किल केलं पाहिजे. केंद्र सरकारचे भरपूर स्कीम्स आहेत, की त्याच्यामधून ते होऊ शकतात. पण हे लोकांना माहीत नाही, की हे स्किलसाठी डॉक्युमेंटेशन काय लागतं आणि कशा प्रकारे हे होतं. कारण की याचं मार्गदर्शन कुणीच केलं नाही आहे. आपण सगळेजण म्हणतो, की हा सुशिक्षित उमेदवार आहे. अरे पण त्या शिक्षणाचा फायदा काहीतरी समाजाला झाला पाहिजे ना. शिक्षण का घेतो आपण, सुशिक्षित का असतो, का म्हणतो सुशिक्षित, त्याचा शिक्षणाचा फायदा आपला समाजासाठी झाला पाहिजे. त्या सुशिक्षित उमेदवाराला त्या नुसतं सुशिक्षित नाव असून चालत नाही ना. सुशिक्षितपणाचा उपयोग त्याच्या राजकारणात करतात. बरोबर. मग मी डॉक्टर लावतो. डॉक्टर काय आहे? मी डॉक्टरचं कारण काय, की माझं ते डोकं आहे, माझ्या त्या डोक्यामध्ये माझ्याकडे काही विचार आहे, ते विचार सगळ्यांपर्यंत पोहोचता आले पाहिजे. हे ते महत्त्वाचं कारण आहे. आपण सुशिक्षित उमेदवाराला निवडून द्यायचं असतं का, की त्याचा तो उपयोग, तो शिक्षणाचा उपयोग तो त्याच्यामध्ये करतो. तर याच्याप्रमाणे आपण युवकांना आपण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. आणि महापालिकेवरती आपण सगळीकडे डिपेंड राहिलो तर ते होणार नाही. तुम्ही स्वतःहून तुमची कळकळीची भूमिका पाहिजे समाजाला सुधारायची, तर ते रोजंदारीच्या गोष्टी आल्या. परत दुसरी गोष्ट माझी हेल्थची गोष्ट आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट. माझं एक हॉस्पिटल आहे भोसरीमध्ये, धावडे वस्तीला. तर ते 30 बेडेड मल्टी स्पेशालिटी. तर मी आपल्या प्रभागाच्या लोकांसाठी 1 वर्ष OPD फ्री देणार आहे. अच्छा, म्हणजे प्रभागाच्या लोकांसाठी OPD 1 वर्ष पूर्ण फ्री. पूर्ण फ्री देणार आहे. का माहिती आहे का, गरीब लोकांना त्याचे फायदा व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा येतोय, की ज्या काही प्रचाराच्या शेवटच्या अंती चालू झालेला आहे, म्हणजे प्रचार आता संपण्याकडे मार्गस्थ झालेला आहे. काही दिवसात 2-3 दिवसात प्रचार संपून जाईल. या दरम्यान मोठं तापलेलं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. अनेकांना धमक्या दिल्या जात आहेत, फोन करून बोललं जात आहे, तुम्ही आमचा प्रचार करा, तुम्ही या पक्षाचीच बटणं दाबा, या पक्षाची बटणं दाबली नाही तर तुम्हाला फलानं करू, विस्तारणं करू, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी होत आहेत. तुम्हाला घर मिळणार नाही, या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. अनेकांचे मला कॉल आहेत, अनेकांशी चर्चा केल्यानंतर या सगळ्या गोष्टी कळत आहेत. यावर तुमचं काय मत आहे? तुमच्या कानावर अशा काही गोष्टी आलेल्या आहेत का? आणि जर आल्या असतील तर तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? आमच्या रणरागिणी सुजाताताई पालांडे हे आमच्याबरोबर आहेत आणि आमचं सगळ्या लोकांचं आमचं एक डिस्कशन झालं. आमच्या पाठीमागं आहे आमचे खंबीर आमदार पैलवान महीदादा लांडगे. तर त्यांनी सांगितले, की कोणाच्याही धमकीला तुम्ही कोणालाही घाबरू नका, लोकांना विश्वास द्या. आणि तुम्हाला एक सांगतो, की किती काय असू द्या, कोणी किती दमदाटी करू द्या, आम्ही त्यांना विश्वास देतो लोकांना, की जे काय होईल उद्या याच्यामध्ये तर आम्ही तुमच्याबरोबर आहे. कोणत्या धमकीला घाबरू नका, आम्ही त्यांचा कसा कार्यक्रम करायचा आम्ही करू. मग त्या गोष्टीला करेक्ट कार्यक्रम होणार का? करेक्ट कार्यक्रम होणार. जयंत पाटलांच्या भाषेत, तुमच्या विरुद्ध पक्षातलं बोलतोय, पण जयंत पाटलांच्या भाषेत एखाद्याचा कार्यक्रम करायचा म्हणलं की करेक्ट कार्यक्रम करायचा, त्या प्रकारचा होणार का? आता समजून जा मी काय म्हटलं त्या गोष्टीमध्ये. काय असतं माहिती आहे का, प्रत्येक गोष्ट हे हात जोडून नाही होतो, त्याला हात मोकळे पण करावे लागतात. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी चर्चा केलीत. तर हे होते संदीपजी बागडे सर, जे खूप मोठे व्यावसायिक आहेत, ते आता राजकारणामध्ये आलेले आहेत. अनेक तरुणांना आश्वासित करत आहेत की मी तुमच्यासाठी रोजगार उपलब्ध करणार आहे. अनेक नागरिकांना आश्वासित करत आहेत की मी तुमच्यासाठी झगडणार आहे.
आणि या दृष्टीने आता प्रचार देखील अवघ्या काही दिवसामध्ये संपणार आहे. मोठ्या प्रमाणात लोकांचा त्यांना देखील प्रतिसाद मिळतोय. एक नवा चेहरा राजकारणामध्ये प्रभाग क्रमांक 20च्या आलेला आहे. पुढे काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. येत्या 15 तारखेला इलेक्शन आहे, 16 तारखेला रिझल्ट आहे. यामध्ये पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मी सनी ताटे, पिंपरी चिंचवड.